नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर. काल आपण वनरक्षक वनसेवक या एक्झामची स्ट्रॅटेजी पाहिली, म्हणजे नेमका अभ्यास कसा केला पाहिजे याबद्दलची माहिती घेतली व TCS पॅटर्ननुसार मराठी या विषयाचे महत्त्वाचे टॉपिक पाहिले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास कसा केला पाहिजे आणि इंग्लिश या विषयाचे महत्त्वाचे TCS पॅटर्ननुसार कोणते कोणते टॉपिक आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ ज्या ज्या परीक्षा TCS घेते त्या प्रत्येक परीक्षेसाठी लॉग असणार आहे. तर आता असणाऱ्या महानगरपालिका जाहिरात येते त्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. नगर परिषद भरती असेल, तलाठी, वनरक्षक, वनसेवक, दारूबंदी, ज्या ज्या परीक्षा TCS घेणार आहे त्या प्रत्येक परीक्षेसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. कारण का TCSचा त्यांचा असा फिक्स पॅटर्न आहे, त्या पॅटर्ननुसार ती क्वेश्चन विचारतात. ती काय असं पॅटर्न चेंज करत नाही, ती प्रत्येक परीक्षेसाठी तोच पॅटर्न असतो. त्यांची क्वेश्चन विचारण्याची पद्धत पण तशीच असते आणि हे जे टॉपिक आहेत त्या टॉपिकच्या बाहेर काय प्रश्न येत नाही. त्यामुळं आज आपण इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा आणि व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे इंग्रजी या विषयाचे पाहणार आहोत. तर सुरुवातीला इंग्रजीचा अभ्यास नेमका का केला पाहिजे याबद्दल थोडी माहिती आपण घेऊ. तर काय होतं, आता समजा वनरक्षाचा पेपर आहे, तर त्यामध्ये जर आपण अभ्यास केला तर 70-80 स्कोर येतो. परंतु जर आपण त्याच इंग्लिशचा स्कोर केला तर तो स्कोर 80चा 100वर जातो. कारण का तुमचं इंग्लिशचं 10 जर क्वेश्चन बरोबर आलं तर तुम्ही 20 मार्क प्लसमध्ये जातं. त्यामुळे तुम्हाला इंग्रजीचा हा विषय म्हणजे अभ्यास करणं महत्त्वाचं आहेच. आणि दुसरा विषय बाकीचे जे सरळ सेवा आहेत, जर तुम्ही अभ्यास नाही केला इंग्रजी या विषयाचा तर तुम्ही थोडं बॅकला राहणार. त्यापेक्षा जर तुम्ही इंग्रजीचा अभ्यास केला तर तुम्हाला अजून थोडं म्हणजे प्रॉफिट होणार आहे. कारण का तेवढंच 20-30 मार्क जर म्हणलं तर तुम्ही कट ऑफच्या जवळपर्यंत जाऊ शकताय. त्यामुळे तुम्हाला इंग्रजीचा अभ्यास करावाच लागणार आहे. आणि इंग्रजीचे मेन टॉपिक आहेत त्याच टॉपिकचा अभ्यास करायचा, असं जास्त काय करत बसायचं नाही. त्यामुळं जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण पाहूच पुढे. तर त्या टॉपिकचा तेवढा अभ्यास केला तरी चालतं, बाकीचं काय जास्त करायची गरज नाही. आणि इंग्रजीचा अभ्यास करत असताना काय करायचं, सरसकट कधीच अभ्यास करायचा. नाहीतर काय होतं, आपण नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह यापासून सुरुवात करतोय आणि तिथंच आपलं निमी एनर्जी जाते. त्यामुळं आपण काय करायचं, अभ्यास करताना ते सुरुवातीपासून करायचं. तर त्यांचं जे टॉपिक आहेत तेवढ्या टॉपिकचा अभ्यास करायचा. चला तर मग जाणून घ्या त्यांचे इंग्लिशचे TCSचे महत्त्वाचे टॉपिक कोणते काय. तर सुरुवातीला आपण टेन्सचा अभ्यास करायचा आहे. टेन्सचा अभ्यास करताना त्यांचं जे पॅटर्न आहे, म्हणजे टेन्समध्ये कसं असतं, कर्ता कुठं असतोय, कर्म कुठं असतंय, क्रियापदात कसा चेंज होतो, त्याचं जे पॅटर्न असतोय तर त्या पॅटर्नचा अभ्यास करायचा. आणि कुठलं वाक्य कोणत्या काळात आहे हे जरी आपल्याला म्हणजे ओळखायला आलं तरी बाद झालं, एवढाच टेन्सचा अभ्यास करायचा. दुसरं ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉईस. आता व्हॉईस आहे त्याचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं, पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करायचं. हे टेन्स केलं तरच नंतर सोपं जातं. त्यामुळे तुम्ही आधी टेन्स करायचं, नंतर ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉईस करायचं. नंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच याचा अभ्यास करायचा. पॅराजंबलवर पण 100% त्यांचं क्वेश्चन असतं. ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉईसवर 1-2 क्वेश्चन असतात. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर क्वेश्चन असते. त्यामुळे ह्या टॉपिकचा अभ्यास करायचा. आणि आर्टिकलवर पण क्वेश्चन विचारला जातो, तर अँड द हे कधी वापरायचं याबद्दलचाही अभ्यास करायचा. प्रिपोजिशन असेल तर ते ऑन, ऑफ, अंडर, फ्रॉम, बिलो, ओव्हर, इन हे जे प्रिपोजिशन आहे ते तर हे चांगल्या प्रकारे करायचे. प्रिपोजिशनवर पण 100% क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. पण काही फिक्स प्रिपोजिशन असतं, म्हणजे त्या एका शब्दासोबत ते प्रिपोजिशन येतं म्हणजे येतं. ते फिक्स प्रिपोजिशन कोणते कोणते आहेत ते पण पाहायचं, म्हणजे त्यावर पण क्वेश्चन 100% असतो म्हणजे असतोच. पण अजून TCS फाइंड द एरर म्हणून टॉपिक आहे, त्या टॉपिकवर पण जास्त प्रश्न विचारतात. मग त्या टॉपिकमध्ये काय केलं असतं, कुठेतरी टेन्समध्ये एरर दिलेला असतोय किंवा आर्टिकलमध्ये चुकवलेलं असतं, प्रिपोजिशन असतं ते कुठंतर म्हणजे वेगळं दिलेलं असतं, तर तिथंच एरर असतो त्यांचा. त्यामुळे ते बाकीचं आपण अभ्यास केला प्रिपोजिशन, आर्टिकल, टेन्सचा, तर फाइंड द एरर हे पण सोपं जातं आहे. पुन्हा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट म्हणून त्यांचा एक टाईप असतो. त्यामध्ये वाक्य दिलेलं असतं आणि त्यात एक रिकामी जागा दिलेली असते. तर त्या रिकाम्या जागेत त्या पर्यायातला कुठला शब्द तिथं योग्यरित्या बसतोय ते करायचं असते. मग ते पण तुम्ही सेंटेन्स इम्प्रूव्हचं काय प्रॅक्टिस केली तरी होऊन जाते. आणि प्रॅक्टिस जुनं जे झालेलं पेपर आहेत आपलं सगळं त्यानुसार त्याची प्रॅक्टिस करायची. मग ती प्रॅक्टिस केलं की आपल्याला हे ॲटोमॅटिक जमायला लागते. पुन्हा इडियम आणि फ्रेजेस, प्रोव्हर्ब्स यावर क्वेश्चन असते. तर काय करायचं, इडियम आणि फ्रेजेस सगळ्या पाठ करत बसायचं नाही. जे महत्त्वाचे आहेत ह्याच्या आधी TCSने विचारल्यात किंवा कुठल्या बाकीच्या परीक्षेला सारख्या तेवढ्याच करून ठेवायच्या, मग त्यावरच क्वेश्चन रिपीट होत असते. पण वन वर्ड सबस्टिट्यूशन जे महत्त्वाचे आहेत तेवढंच करायचं, असं जास्त वाचत बसायचं नाही. जेवढे ह्याच्या आधी विचारलेलं आहे किंवा परीक्षेला सारखं येतं तेवढंच करायचं, त्यावर क्वेश्चन येतात. पुन्हा स्पेलिंग एरर जेवढे महत्त्वाचे आहेत ते तेवढं स्पेलिंग एरर करायचं, बाकीचं जास्त करत बसायचं नाही. आणि सिनोनिम्स आणि अँटोनिम्स, आता ह्यावर विषय कसा आहे, आता हे सिनोनिम्स अँटोनिम्स करायला गेलं तर लय वेळ जातो आहे. त्यापेक्षा काय करायचं, जे आलेलं आहे याच्या आधी तेवढंच करायचं, बाकी जास्त करत बसायचं नाही. अशा प्रकारे तुम्ही जर इंग्लिशचा अभ्यास केला तर तुम्हाला भरपूर मार्क मिळते. आणि पॅसेज असते, पॅसेजवर एक 15 जर क्वेश्चन येत असलं इंग्लिशला तर त्यापैकी 3 पॅसेजला असते, तर 25 आलं तर 5 पॅसेजवर असतात. त्यामुळे पॅसेजचा पण प्रॅक्टिस करायची. यासाठी तुम्ही काय करा, याआधी झालेलं तलाठी असेल, नगर परिषद, वनरक्षकच्या ह्या आधी झालेले जे एक्झाम आहेत त्यांचं पेपरची प्रॅक्टिस करायची. आणि हे टॉपिक आहे तर ह्या टॉपिकवर भर द्यायचा आणि ह्याच टॉपिकचा अभ्यास करा. तुम्ही एवढं जर केलं तरी तुमचा स्कोअर चांगल्या प्रकारे येतो आहे.
बाकीचा आपण टॉपिक करत बसलो तर काय होतं, आपण म्हणजे परीक्षेला टॉपिक वेगळे येतात आहे आणि आपण अभ्यास करतो वेगळ्या टॉपिकचा, त्यामुळे आपले मार्क पडत नाही. त्यामुळे हे जे आता जे दिलेले टॉपिक आहेत हे टॉपिक आधी करायचं, नंतर राहिलेलं जे बाकीचा अभ्यास आहे ते करायचा. म्हणजे बाकीचं जे टॉपिक आहे त्याचा अभ्यास करायचा. पण सगळ्यात जास्त फोकस म्हणजे आपण जेवढा टाईम देणार आहे इंग्लिशला, त्यापैकी ह्या टॉपिकसाठी 80 ते 90% टाईम द्यायचा. म्हणजे आपल्या ह्यावर क्वेश्चन आहेत फिक्समध्ये येणारच आणि ते आपला चुकत नाही, त्यामुळे आपला स्कोअर जास्त होतो आहे. आणि आता आपण आपल्या या चॅनलवर हे आधी झालेले जे पेपर आहेत, मग ते तलाठी असेल, वनरक्षक असेल, दारूबंदी पोलीस, याचं जे आधी झालेलं क्वेश्चन पेपर आहेत तर त्याचा आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज एक टॉपिक दररोज घेणार आहे आणि त्याचे आपण आपल्या चॅनलवर प्रॅक्टिस करणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण जेवढी प्रॅक्टिस करणार आहे तेवढा आपला स्कोअर वाढणार आहे. त्यामुळं आपण आता इंग्रजी विषय असेल तर त्या इंग्रजी विषयाचं याआधी झालेला एखादा तलाठीचा पेपर घ्यायचा, ती 25 क्वेश्चन असेल तर ती 25च्या 25 सोडवायचं. म्हणजे आपलं किती बरोबर येतं, काय चुकतं, किंवा आपण जे हे दिलेले टॉपिक आहेत यावरच क्वेश्चन येतात का, अजून कुठले टॉपिक येतात, काय चेंज होतं हे आपल्याला समजेल. त्यामुळं आपण आपल्या चॅनलवर घेणार आहे. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असाच अभ्यास करायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपण रिजनिंगचं पण आणणार आहोत. महत्त्वाचे टॉपिक रिजनिंगवर कोणते कोणते प्रश्न येतात, पुन्हा जी एसचा नेमका अभ्यास कसा केला पाहिजे, कोणते कोणते क्वेश्चन म्हणजे कुठल्या कुठल्या टॉपिकवर प्रश्न सारखे येतात, म्हणजे TCS कोणत्या टॉपिकला फोकस करतं त्याबद्दलची माहिती आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.